नमस्कार. आज आपण अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी पाहणार आहोत. अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढण्यासाठी आपल्याकडे दोन सूत्र आहेत. एक आहे अपूर्णांकाचा मसावी बरोबर अंशाचा लसावी छेद छेदाचा लसावी. दुसरं सूत्र आहे अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी छेद छेदाचा मसावी. ही दोन सूत्र आपल्याला अपूर्णांकाचा मसावी आणि लसावी काढण्यासाठी यांचा उपयोग होतो. आता आपण याचं एक उदाहरण घेऊया. उदाहरणासाठी मी दोन छोटे छोटे अपूर्णांक घेतलेले आहेत. तर पहिला अपूर्णांक आहे 2/5 आणि दुसरा आहे 4/15. तर या दोघांचा अंश काय आहे तर 2 आणि 4. तर यांचा लसावी मसावी काय येतोय आपण बघूया. तर 2चे अवयव पडतात 2 बरोबर 2 गुणिले 1. 4चे अवयव पडतात 4 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 1. आता याच्यामध्ये दोघांमध्ये सामायिक अवयव कोणता आहे तर याच्यामध्ये सामायिक अवयव आहे 2 आणि 1. हा 2 घेतला, हा 2 घेतला आणि हा 1 1. मसावी काय मिळाला 2 गुणिले 1 बरोबर 2. आता याचा लसावी काय मिळणार आहे तर 2 गुणिले 2 गुणिले 1 बरोबर 4. आता आपल्याला छेदाचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. छेदाचा पहिल्या अपूर्णांकामध्ये 5 हा छेद आहे. त्याचे अवयव पडतात 5 बरोबर 5 गुणिले 1. दुसरा आहे 15 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 1. सामायिक काय आहे सामायिक इथे आपल्याला काय काय मिळतोय 5 आणि 1. म्हणजे मसावी काय मिळाला 5 गुणिले 1 बरोबर 5. लसावी मिळाला 5 गुणिले 3 गुणिले 1 बरोबर 15. आता आपल्याला अंशाचा मसावी लसावी मिळाला, छेदाचा मसावी लसावी मिळाला, पण अपूर्णांकाचा मसावी लसावी मिळाला आहे का नाही तो आपण काढणार आहोत. या सूत्रामध्ये काय सांगितले अपूर्णांकाचा मसावी बरोबर काय आहे अंशाचा मसावी आणि छेदाचा लसावी. आता इथे अंशाचा मसावी काय आहे मसावी बरोबर अंशाचा मसावी काय आहे 2 आणि छेदाचा लसावी किती आहे 15. आता दुसरा आपल्याला अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी काय आहे 4 आणि छेदाचा मसावी काय आहे 5. म्हणजे 2/5 आणि 4/15 या दोन अपूर्णांक